जय गुरु. जय गुरु सर. 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 जय गुरु. सुरू करूया ना. तर आज आपण 10वा पाठ घेतोय. त्या दिवशी आपलं 9वा पाठ झाला. त्यात विसर्ग संधी आणि मग थोडी मराठी आणि संस्कृत भाषांतर केलं आपण. आणि थोड्या लोटलकाची रूप पण पाहिली आपण. लोटलकानी विधिलिंग लकार. विधिलिंग लकार पाहिले. बरोबर. विधिलिंग लकाराची उभयपदीची दोन्ही परस्मैपदी आणि तसेच आत्मनेपदी रूप आपण पाहिली. तर आता आपण 10वा पाठात जातोय. 10वा पाठामध्ये ऍक्च्युली आई आणि मुलगा यांचं संभाषण आहे, म्हणजे हा संवाद आहे ऍक्च्युली. तर आपण जाऊ, आधी शब्द घेऊ त्याचे. कोण कोण घेईल शब्द? कोणते घ्या शब्द आहे. वाचा. आपण ते वाचा. प्रतीक्षस्व. प्रतीक्षा कर. सिद्धा तैयार हुई. रसवती रसोई. आकंठम गले तप. आकारय बोलव. उत्तिष्ठ उठो. झटिति शीघ्र. परिवेशय परोस वाढ. एकाकी अकेला. थाली. समन्ततः चारों ओर आसपास. रंगावली चित्र विचित्र रंगों के वेलबुटे. ऍक्च्युली रांगोळी, आपल्या आपण रांगोळी म्हणतो ती रांगोळी. रंगावली. रांगोळी. सुविन्यस्ता भली प्रकार निर्मित. जातम हुआ. तृप्ति होने तक. प्रत्याल्य धोकर. यथेच्छम इच्छानुसार. सुदह रसोईया आचारी. चमसम चमचा. चषकः प्याला. आता हे जे शब्द दिलेत ना, हे ऍक्च्युली तसेच पाठात आलेले आहेत. त्याचा डायरेक्ट अर्थ दिलेला आहे. ठीक आहे. जसं प्रतीक्षस्व येईल आपल्याला पुढे. प्रतीक्षस्व आत्मनेपदी लोटलकार आहे ऍक्च्युली, मध्यम पुरुषचा. ते स्व तिथे प्रत्यय लागतो, विभक्ती लागते, येईल आपल्याला. ठीक आहे. जसं आपल्या म्हणून म्हटलं, जर थोडं विचित्र वाटेल तुम्हाला की डायरेक्ट शब्दच दिलेत, कारण ते तसे पाठात आलेले आहेत, पण त्याचा अर्थ दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट अर्थ कळेल त्या वाक्याचा काय आहे तो. तर आपण जरा एखादा नवीन शब्द आहे का याच्यामध्ये? मला वाटतं सगळे गेलेले शब्द आहेत. प्रतीक्षस्व. प्रतीक्षा हा शब्द माहिती आहे आपल्याला. जातम नवीन आहे. जातम म्हणजे हुआ, झाली. 7वा बघा. झटिती पण गेला ना. शीघ्र हा शब्द गेलाय ना. झटकन. झटिती नाही झालं. झटकन जो शब्द आहे तो इथं झालेला आहे. झटिती शीघ्र. परिवेश म्हणजे वाढणे, हा पण गेलेला आहे. एकाकी. तर येतील आपल्याला शब्द, तेव्हा आपण तो त्याची काय विभक्ती ते बघू आपण. जसं प्रक्षाल्य, हे तर लबंध प्रत्यय इथे बघूनच कळतो. प्रक्षा. 13वा सुविन्यस्ता म्हणजे भय प्रकार, म्हणजे उत्तम प्रकारे निर्मित. चला बघू आपण पुढे, येईल आपला शब्द तेव्हा बघू आपण त्याचं काय. खरं म्हणजे सर, काय मराठीत पण आपल्याला यायला पाहिजेत नाही का? मराठीत जर भाषांतर करायचं झालं. बरोबर, मराठीत आलं पाहिजे. इथे हिंदीत दिले. काय ते पुस्तकात आहेत मराठीत. पुस्तकात मराठी आहे.
ते पान नंबर 37 वर आहे, पण तेही करायला हवे. हो. मराठीच पाहायला पाहिजे, कारण आपण मराठीत भाषांतर करणार आहोत. त्यामुळे मराठीच पाहिजे ऍक्च्युली. बघू, मला वेळ मिळाला तर मी मराठी अर्थ टाकेन त्याचा मग नंतर. आहेत तर पुस्तकात आहेत ना प्रभू. हो, पुस्तकात आहेत. हो, हो. नाही, त्याच्या समोरच असलं म्हणजे बरं. हो, हो, बरोबर. बघू आपण ते कसं पीडीएफ करायचं. मध्ये आपल्याला दोन्ही मिळतील का एका? नाही, ह्याचीच पीडीएफ बनते. ते हो ह्याच्यात टाकल्याशिवाय पीडीएफ मध्ये येणार नाही हो, ते. तेच. ठीक आहे, बघू आपण ते करू कसं काय करायचं ते. सध्या पुढे जाऊ. आज सोमवार. ठीक आहे, प्रांजलीताई घ्या पहिलं वाक्य. प्रांजलीताई आहात का? सिटी प्रांजली बी म्हणून आलंय, कोण आहे? नाही. अनघाताई घ्या पहिलं वाक्य. घेते. हं. बालकः अयि मातः मां क्षुधा बाधते. म्हणजे मुलगा म्हणतो ए काय अहो काय ए आई का काय हो, हे अहो किंवा माते ओ का आई, हे हे आई हा असं. हे अगं आई आपण म्हणू तसं. अगं आई अगं आई मला भूक लागली आहे. मला भूक लागली. लागली लागली आहे. हा, बाधते म्हणजे ते लट लकार आहे, लट लकार आहे तो, आणि आत्मनेपदी प्रथम पुरुष एक वचन आहे. लागली आहे म्हणजे सध्या भूक लागली आहे त्याला. ठीक आहे, वर्तमान काळातलं रूप आहे. वर्तमान अगं काळामध्ये आई मला भूक लागली आहे. अंजली ताई घ्या पुढचं वाक्य. अंजली जोशी. नाही. मंजिरी गोखले. नाही. प्रभाताई घ्या. हो, माता वत्स प्रतीक्षस्व किंचित न सिद्धा रसवती. माता वत्स म्हणजे बाळा, मुला, प्रतीक्षा कर, थोडी प्रतीक्षा कर, बरोबर. किंचित न सिद्धा रसवती. रसवती म्हणजे रसोई. सिद्धा तयारी म्हणजे स्वयंपाकाची तयारी कर का रसोईची तयारी कर असं नाही, असतं. वत्स न प्रतीक्षस्व. सिद्धा हा, न सिद्धा रसवती. न सिद्धा म्हटले त्यांनी ना. तयार नाही आहे. स्वयंपाक तयार झाला नाही नाही. झाले. हा, झाले. स्वयंपाक रसवती झाला म्हणजे नाही. स्वयंपाक तयार नाही झाले. अजून तयार नाही. तयार नाही नाही. झाला. हो. बरोबर, अजून झाला नाही. प्रतीक्षस्व म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रति प्लस इक्ष, त्याचं प्रति त्याला उपसर्ग आहे. इक्ष म्हणजे बघणे, पहा असं होतं, तो उपसर्ग लागल्यामुळे त्याची, आणि ते लोट लकार म्हणजे आज्ञार्थी आहे, त्यामुळे वाट पहा. ओके, मध्यम पुरुष एक किंचित वचन. थोडा. न सिद्धा म्हणजे अजून सिद्धा म्हणजे विशेषण आहे ते स्वयंपाकाचं. रसवती स्वयंपाक आहे ना, रसवती म्हणजे ती पण स्त्रीलिंगीच आहे. स्वयंपाक पुरुष एक रसवती वचन. ती दीर्घ असल्यामुळे, आणि रसवती मूळ शब्द पण रसवती ती दीर्घ आहे म्हणजे नदीसारखं, म्हणजे ते स्त्रीलिंगी आहे, आणि त्याचं ते सिद्धा विशेषण आहे. ते मादाप्रमाणे चाललं. सिद्धा रसवती हे नदीप्रमाणे चाललं, म्हणून सिद्धा रसवती स्वयंपाक अजून झाला नाही. सरळताई घ्या. किमर्थं विलम्बः सञ्जातः? किमद्य किमपि वैशिष्ट्यमस्ति भोजने? का संजातचं काय म्हणायचं? का कशासाठी संजात म्हणजे झाला आहे. हा, संजात झालं आहे ना? हा. कशासाठी उशीर होत आहे? उशीर काय आज काही वैशिष्ट म्हणजे विशेष भोजन आहे का? खास जेवण आहे. भोजनात काही वैशिष्ट्यमस्ति विशेष आहे का? भोजने. काय आज हा, काय भोजने. आज काहीतरी भोजनात बरोबर, विशेष सप्तमी आहे आहे ती. का? हा, जेवणामध्ये विशेष आहे का काही? भोजनात तर विशेष किमर्थम आहे. विलंब, का बरे उशीर झाला? काय आज काही सुद्धा विशेष आहे का जेवणात? किम अद्य हे म्हणजे आज काय आज? काही सुद्धाच्या ऐवजी आज सुद्धा काही विशेष आहे का जेवणात नाही, असं ते किम जास्त बरोबर अद्य वाटतं. आणि किम अपि असं दोन्ही आहेत ना इथे. काय आज, किम अपि म्हणजे आज काही सुद्धा असं काय केलंय ते. आज काही सुद्धा हा. आपण
आज जेवणात काय आहे का विचारतो का? वैशिष्ट्यम अस्ति आज भोजने, म्हणजे हम्म. वैशिष्ट्य आहे का काही भोजनात? भोजने सप्तमी आहे म्हणजे जेवणात. जेवणात. खास आहे का जेवणात असं काय? हा, बरोबर. काही खास आहे का जेवणात असं विचारायचंय. सर घेऊ का मी आता? मी मगाशी हा, घ्या ऐकत होती फक्त. घ्या. माता आम अद्य भोजने पूरिकाः मोदकाश्च सन्ति किन्न जानासि अद्य तव मातुलः समागतः. माता म्हणते की माता आम अद्य भोजने पूरिकाः मोदकाश्च सन्ति, म्हणजे आज भोजनात म्हणजे जेवणात पुरिका आणि पुरी आणि लाडू आहेत. बरोबर. हा सर, आम आम अद्य म्हणजे होय ना सर? आम म्हणजे आम म्हणजे होय. म्हणजे होय. होय. म्हणजे होय. अच्छा. होय ओके. आज. होय, आज भोजनात लाडू आणि पुरी आहेत. पुरी आणि लाडू किन्न आहेत. जानासि अद्य तव मातुलः समागतः. हम्म. किन्न जानासि, जानसी. जानासी, हा जानासी. काय किन्न म्हणजे सर, किन्न जानासी अद्य किम तव, आज किम न तुझी, जानासी. हा हा. हा किम न जानासी, आज तुझी आई समागतः म्हणजे नाही, आधी आगतः जानासी ना. बघूया. आगतः. जानासी म्हणजे ज्ञा हा मूळ शब्द आहे. म्हणजे जाणून माहित नाही का तुला? लट लकार आहे, मध्यम पुरुष अच्छा. एकवचन. तुला माहित नाही का? का माहित आहे? इथे न म्हटलं म्हणजे माहित नाही का? आज तुझी मातुल म्हणजे हे ना सर, मातुल म्हणजे मामा. माहेरची म्हणजे मामा. मामा. हम्म. मामा येत आहेत, समागतः येणार समागतः आहेत, म्हणजे कोणाबरोबर येत आहेत का, नाही असं का? नाही, ते सम आगतः आले आहेत. आले आहेत. हा, ओके. ठीक आहे. होय, आज जेवणात आज तुझा पुऱ्या मामा आणि लाडू आला आहेत. हे तुला आज माहित तुझा नाही मामा काय? आला आहे हे तुला माहित नाही का? हम्म. सविता ताई घ्या. एवं तर्हि अद्य आकण्ठभोजनं भविष्यति. एवं एवं म्हणजे इथे पण आता अव्यय म्हणजे ऍक्च्युली उद्गारार्थीच आहे. असं आहे का या दृष्टीने? अच्छा, असे का? असं. हो. हा. आज आकंठ म्हणजे पोटभर किंवा कंठाशी हा, येईपर्यंत बरोबर. जेवण हा होणार आहे असं. हा, भविष्यती म्हणजे भविष्य काळ आहे, त्यामुळे होईल. तर ही म्हणजे तर मग, अद्य आज, आकंठम म्हणजे गळ्यापर्यंत, भोजनम भविष्यती म्हणजे होईल. गळ्यापर्यंत पोट किंवा आकंठ जेवण होईल. यथेच्छ म्हणू शकतो का तिथे? हा, यथेच्छ पण म्हणू शकतो. गळ्यापर्यंत जे यथेच्छ जेवण होईल असे म्हणत, इच्छा होईपर्यंत, संपेपर्यंत असं पण म्हणता येईल. ओके. सायलीताई घ्या. हा सर. माता म्हणते, एहि आकरय च मातुलम सुसिद्धम सर्वमन्नम उत्तिष्ठ भोजनार्थ. एहीच नाही कळत आहे सर. एही म्हणजे मामाला हाक म्हणून अशा दृष्टीने आहे. म्हणजे एही म्हणजे आकाराय म्हणजे आ अधिक कृ. ओके, त्याचा अर्थ बोलाव असा अर्थ आहे. आकरय म्हणजे हाक मार. आकाराय च मातुलम आणि मामाला बोलाव असं. ये आणि मामालाही जेवायला बोलव. च पण आहे ना तिकडे. हा, म्हणजे एही म्हणजे त्याला पण ये, म्हणजे तू ये आणि मामालाही बोलव असं. बोला. सुसिद्धम सर्वमन्नम उत्तिष्ठ भोजनार्थ. जेवण तयार झालेलं आहे. सर्व अन्न, सर्व जेवण तयार झालेले. सर्वम अन्नम, विभक्ती, सॉरी, संधी आहे इथे. सर्वम अन्नम सुसिद्धिम. ओके, आणि मग भोजनार्थम उत्तिष्ठ. थोडं अन्वय लावा म्हणजे ते अर्थ लावायला बरं पडतं. काय होईल? उत्तिष्ठ म्हणजे उठ असंच आहे ना ते. पण केलाय हा शब्द ना, लोट लकारच आहे. हे इथंच आहे, या शब्दांमध्ये आहे. जेवणासाठी उठा ना. हा, बेसिकली
सुसिद्धिम सर्वम अन्नम, म्हणजे सर्व अन्न आहे ना, ते सर्व अन्न सुसिद्धम तयार आहे. तयार आहे. आणि तयार आहे. दुसरा शब्द, दुसरं वाक्य उठा उत्तिष्ठम किंवा भोजनार्थम उत्तिष्ठ, भोजनार्थम जेवणासाठी साठी जेवणासाठी उठा. सीमाताई घ्या. बालकः सह आगच्छति मातुलः. तो मामा आला. किंवा येत आहे, लकार आहे. मामा येत आहे. हम्म. झटिती परिवेशय, लवकर वाढ. वाढ, बरोबर. अद्य तू मातुलेन सह भोजनम करिष्यामि न तू एकाकी. आज तू मामा बरोबर भोजन करशील, एकटा नाही. एकटा नाही तर तू आज मामा सोबत भोजन करशील. करिष्यामी आहे ना इथे, करशील. करिष्यामी करणार. उत्तम पुरुष आहे ना. अच्छा, मी हा आज मी करेक्ट. आज मी मामा एकटा बरोबर. जेवणार नाही तर मी मामा सोबत जेवेन. जेवणार. ठीक आहे. भोजनम करिष्यामी म्हणजे करिष्यामी तो येत आहे. भूतकाळ आहे. सह आगच्छति, हम्म. लवकर वाढ. आज तर मी, अद्य तू आहे ना, आज तर मी एकटा नाही, न एकाकी, तर मामा बरोबर जेवण करणार. करिष्यामी भविष्यकाळ असल्यामुळे जेवण करणार. शुभाताई घ्या. हा सर. गृहाण एषा तव स्थाली, अपराच एषा ताम निज देही. मातुलाय देही असेल. मातुला माता ना, माता. मातुलाय, आई. मातुल म्हणजे मामा ना, मातुलाय म्हणजे चतुर्थी आहे. देही देण्याची हा, क्रिया आहे ना. हा. नाही पण मातुला आहे कुठे? मातुल म्हणजे मामा ना. अच्छा, मी तर पुस्तकात ना वाचते, पुस्तकात नाही मामाला आहे. देही. याच्यात काय येतं? आहे, पुस्तकात पुस्तकात- सुद्धा आहे. नाही, पुस्तकात पुस्तक 36 म्हणजे पानावर ते- आहे. पण आहे. नाही, ते हा, प्रिंट आउट काढलेलं आहे ना, त्याच्यात नाही अच्छा, आहे. त्याच्यात मातुला नाहीये आहे. का? अच्छा, ठीक हा. आहे. ते जर अक्षर मोठं आहे ना, म्हणून मी त्यातनं वाचत नाही, होते. ठीक आहे, काय हरकत नाही. हा. अच्छा. म्हणजे पहिलं गृहाण वाक्य करा. एषा तव, हा. गृहाण एषा तव स्थाली, म्हणजे तुझं ताट. गृहाण एषा म्हणजे एषा म्हणजे काय? म्हणजे हे ही थाली आहे हा, ना, तुझं स्त्रीलिंगी आहे ही. ती, हा, म्हणून एषा म्हटलं ताट. तिने. एषा, हा. ही हम्म. ही थाळी. हे तुझे ताट, असं का? हा, गृहाण ही म्हणजे घे. तुझी. हा. हे तुझं ताट. हा. अपराच एषा, अपरा म्हणजे अपरा दुसरं. म्हणजे दुसरी ना, आपण गेलाय शब्द हा, आपला. दुसरं. हा, आणि ही दुसरी, दुसरा. एवढा त्याचा अर्थ झाला. पुढचा करा. हा. ताम निज मातुलय दे. ताम म्हणजे त्याला. हा, इथे तिला, हा. कारण हा. थालीबद्दल बोलतायत ना, स्त्रीलिंगी आहे ना ते. हा. तिला मामाना दे, असं का? दुसरी. निज मातुलाय म्हणजे मातुलाय तर निज. कळलं, मातुल चतुर्थी असल्यामुळे हा. आणि देही असल्यामुळे हा. देण्याची क्रिया असल्यामुळे मामाला दे. निज म्हणजे स्वतःच्या मामाला दे. आणि ही स्वतःच्या. दुसरी स्वतःच्या आणि ही मामाला ना. दुसरी स्वतःच्या मामाला घे. अरे, चांगलं नाही वाटत याच्यात. अपराचे ओके. एषा आणि ही दुसरी. हा. हा, आणि ही दुसरी दुसरी, स्वतःच्या हा, मामाला दे. मामाला दे. निज म्हणजे स्वतःच्या का निज सर? म्हणजे स्वतःच्या. तुझ्या पण येईल का? तुझ्या नाही येणार नाही, का? तुझ्या नाही, ते आपल्या आपल्या. निज म्हणजे आपण निज वापरतो ना. जवळचा असं म्हणतो. हा, जवळच्या तुझ्या मामाला हा, असं नाही तुझ्या म्हणत. मामा असं. हा, म्हणजे हे घे तुझं ताट, आणि ही दुसरं ताट दुसरी ही दुसरी तुझ्या मामाला दे. तुझ्या हा, स्वतःच्या मामाला दे किंवा मामाला तुझ्या दे. मामाला दे, पण चालेल तिकडे. हा.
शुभांगी घ्या पुढचं वाक्य. बालकः मातः शाकास्तु समीचीनाः सन्ति सुपादयः अपि शोभनाः संजाताः. हे सर्व बहुतेक जेवणाचं वर्णन आहे ना. आई बरोबर. हा. शाकास्तु म्हणजे भाजी, हम्म. समीचीनः म्हणजे काय? समीचीना म्हणजे ऍक्च्युली काय बोलू म्हणा मी, समीचीना म्हणजे छान, अशा दृष्टीने छान. अच्छा, म्हणजे भाजी छान आहे. सुपादयः म्हणजे आमटी का? आमटी, डाळ. बरोबर. आमटी म्हणा. हा, छान आहे. आमटी सुद्धा शोभनाः संजाताः. शोभनाः आपण सुंदर म्हणू, म्हणजे आमटी छान झाली म्हणतो तशा दृष्टीने सुंदर झाले आहे. आणि संजाताः म्हणजे काय? ते झाल्या झाली आहे आहेत, का? झाली आहे. हा. आमटी सुद्धा छान झाली आहे. हा, फक्त तिथे बहुवचन आहे सगळीकडे, त्यामुळे आपण तिथे आता शाका असतो म्हणजे भाज्या म्हणजे वगैरे, भाज्या तर छान आहेत. आमटी सुप वगैरे. आदय आहे ना, अच्छा, सुप आदय वगैरे पण सुंदर झाल्या आहेत. सुंदर झाल्या आहेत. ओके. सर त्याचा उच्चार काय करायचा? सज्जाता की संजाता? सज्जाता ना. तिथे तो संजाता. मधला संजाता तो आहे ना, तो संजाता आहे, पाचवा संजाता. संजाता च अ मध्ये तो आहे ना, तो ओके संजाता. संजाता. विनयाताई घ्या पुढचं. विनया तुमचं झालं का नाही? विनयाताई घ्या पुढचं नाही वाक्य. झालं माझं, नाही हा, झालं. घ्या. शाक सुपादिकं वर्णयसि कर कस्मान्न भक्षयसि मोदकान्. कस्मान्न संधी सोडा इथे, कस्मात न असं येते. संधी आहे तिकडे, ते त आणि न असल्यामुळे डबल न होतो तिकडे. संधी तुमची व्यंजन संधी झाली नसेल, पण तिथे कस्मात प्लस न असेल. कस्मात न भक्षयसि न मोदकान्. भक्ष्यसी मोदकान. शाक सूपादिकं म्हणजे भाज्या आणि सूप म्हणजे सर आमटी. आमटी. भाजी आणि आमटी सगळं अधिकम म्हणजे भाजी आणि आमटी सर्व वर्णयसी म्हणजे छान म्हणजे आहे. वर्णन करणे हाच अर्थ आहे त्याचा. वर्णन करणे. भाजी आणि आमटी वर्णन करण्यासारखी आहे आणि वगैरे सांगतो. वर्णन करतोय. वरती त्यांनी म्हटले ना, भाज्या तर छान आहेत, आमटी वगैरे पण सुंदर झाली आहेत. तर आई विचारते आता भाजी आणि आमटी वर्णयसी म्हणजे वर्णन केलंस, पण करतोस. लट्लकार आहे ना, मध्यम पुरुष. वर्णन भाजी आणि आमटीचं वर्णन करतोस. कस्मान्न भक्षयसी मोदकान्. कस्मान्न म्हणजे सर कस्मात म्हणजे सर कस्मात म्हणजे बेसिकली तो मोदकान म्हणजे काय? लाडू. लाडू ना, म्हणजे आधी भक्ष्यसी मोदकान करूया. लाडवाना खातोस का खात नाहीयेस असं, म्हणजे लाडू का खात नाहीयेस. खात आहे ना. कस्मात न म्हणजे का खात नाहीयेस. लाडवांसाठी विचारले, लाडू खात नाहीस का. भाजी आणि आमटी वगैरे सांगतोस, पण लाडू खात नाहीस का असं. वृंदाताई घ्या पुढचं वाक्य. तर इथे लाडू कधी खाणार असं होईल का? सॉरी, मध्ये एक मिनिट. नाही, भक्ष्य अशी म्हटलंय ना. लाडू का खात कधी भक्ष्य. खाणार असं नाही येणार का? कस्मात न ना, प्रश्न विचारते ना ती. भाजी छान झालीये, पण लाडू का खात नाहीस? लाडू कसं झालं ते मला कसं कळणार? तू लाडू का खात नाहीयेस? नाही, कस्मातचा अर्थ मला विचार. म्हणजे का नाही? काच येतो का? कधी नाही येत. हो. कस्मात म्हणजे किमचं सर्वनाम आहे ते पुल्लिंगी, पंचमी आहे ना ती, म्हणून ते का असं विचार. काच येतं. बरोबर.
बालकः मोदकेभ्यः शाखादितीक्त पदार्थेषु मे अधिकादरः मातः अद्यात्र समन्ततः रंगावलिकेन सुविन्यस्ता. आधी हा मोठा शब्द ह्याचं जरा सोडवा जरा. संधी नाही, तो समास आहे. शाखा आदी तिक्त पदार्थेषु. याचा अर्थ आहे म्हणजे भाजी सारख्या तिखट पदार्थांवर. शू म्हणजे सप्तमी आहे ना इथे, पदार्थांवर. आता सांगा पहिल्या वाक्याचा अर्थ. लाडू आणि भाज्या अशा तिखट पदार्थांच्या वर अधिकादरः म्हणजे त्याच नाही, आता मी सांगतो, थांबा अधिक जरा. जास्त आहे. थांबा जरा. मोदकेभ्य ची विभक्ती काय आहे इथे? इथे पंचमी आहे ती. पंचमी आहे ती. इथे पंचमी बहुवचन आहे. आपण पंचमी कधी वापरतो? जेव्हा एकापासून आपण दूर किंवा पेक्षा असं जेव्हा होतं, म्हणजे लाडवांपेक्षा असं त्याचा अर्थ होतो इथे. शाखा आदी म्हणजे शाखा सारख्या म्हणजे भाजी सारख्या. तिक्त म्हणजे तिक्त म्हणजे तिखट. पदार्थेषु सप्तमी आहे तर पदार्थांवर. मे काय आहे इथे? म्हणजे अस्मतची षष्टी आहे, म्हणजे माझी. मला किंवा माझी. अधिक, आता इथे पण संधी आहे. अधिक आदरः. म्हणजे त्याविषयी आम्हाला अधिक म्हणजे मला आवडतं का? ते मला लाडवांपेक्षा भाजी आदी तिखट पदार्थ अधिक आवडतात. मातः अद्यात्र समन्ततः रंगावलिकेन सुविन्यस्ता. म्हणजे आई अद्यात्र इथे आता रांगोळी सुविन्यस्ता म्हणजे का काढली आहे का? सुविन्यस्ता म्हणजे अर्थ केलाय ना, म्हणजे छान उत्तम काढली आहे. प्रकारे निर्मित, छान काढले. काय होईल आता? पूर्ण शब्द वाक्याचा अर्थ सांगायचा दुसऱ्या. माता म्हणजे आई. अद्यात्र समन्ततः. अद्यात्र आधी इथे पण संधी आहे. अद्य अत्र. म्हणजे आज इथे. अद्य म्हणजे आज, अत्र म्हणजे इथे. चहूबाजूनी रांगोळी काढली. का नाही इथे? केन म्हणजे तृतीय आहे, म्हणजे कोणी. आणि सुविन्यता म्हणजे उत्तम प्रकारे निर्मित केली आहे. आता जरा वाक्य नीट लावून सांग. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला. आता नीट अरेंज करा. आई आज आता येथे सुंदर प्रकारे रांगोळी कोणी काढली आहे. तो डायव्हर्ट करतोय विषय बेसिकली. लाडूंपेक्षा भाज्या वगैरे तिखट पदार्थात माझी अधिक आवड आहे. आई चहूकडे रांगोळी कोणी छान काढली आहे. आईचं उत्तर येईल याच्यावरती. अपर्णाताई घ्या पुढचं वाक्य. कान्या करिष्यति माता कान्या करिष्यति माता कान्या करिष्यति म एव सर्वं कृतं किं जातं ते भोजनम. कान्या म्हणजे कन्या का? नाही, संधी आहे इथे. करतोस. अन्य कोणी? परत का म्हणजे कोण? दुसरं कोण करणार? दुसरं कोण करेल? दुसरं कोण करेल? मय्येव पण संधी विग्रह आहे इथे. काय येईल मय्येव म्हणजे? मय शब्द आहे का? मय शब्द नाहीये ना. मया एव. ओके.
मया एव सर्वं कृतं. मीच सर्व केले. मीच सगळं. बरोबर. मीच मया मीन्स मया च एव म्हणजे तो एव मुळे च आला. मीच सर्व मीच कृतम सर्व मीच सर्व केले. कृतम केले. हा. किम जातं ते भोजनम. हम्म. जातं काय जाता म्हणजे जन हा धातू आहे, त्याचा त प्रत्यय आहे. झाले. झाले का? हा. झाले. हा. काय झाले? काय झालं? भोजन कसे भोजन. झाले असतं? किम जातं तुझे ते जेवण भोजन. कसे झाले? अच्छा. तुझे म्हणजे जेवण कसे झाले? हा कान्या करिष्यती म्हणजे का अन्या करिष्यती, अजून कोण करेल? अजून काय करेल? मया हा. एव सर्वम कृतम म्हणजे मीच सगळं केलं. मीच सर्व केलं. किम तुझं जातम जेवण कसं ते भोजनम, तर ते काय आहे इथे? तुझे कसं झालं? ते काय आहे? ते ते अं, युष्मतची षष्ठी आहे, म्हणजे तुझे. ओके. ते म्हणजे तुझे, तुझे भोजनम कसे जेवण, किम जातम किम कसे झाले. ती किम परत त्याला जातम जेवणाकडे घेऊन येते. ती तो रांगोकडे गेला होता. लाडू तो रांगोळीकडे विचार गेला. आवडले ना विचार, पण तो परत आणलं तिने आईने त्याला. तुझे जेवण कसे झाले? ही तव म्हणजे तुझे होणार ना षष्टी. काय ते? ते म्हणजे ते तुमचे इथे सहज तुमचे ते नाही, येते. किम जातम तेज भोजनम असं आहे ना. तव ते आहे ना, तव षष्टी ते मध्ये आहे ना दोन्ही तिथे, येतं. षष्टी मध्ये तव ते. तव ते दोन्ही चालतात ना तिथे. ते. ओके. अजून कोण करेल? त्यामुळे ते तुझे जेवण कसे झाले. काही शंका आहे का? नाही सर. पुढे जा. प्रज्ञाताई घ्या. प्रज्ञाताई नाही आहेत का? आहे. हा घ्या. बालकः अद्य तु आतृप्ति भोजनं जातं. बालक म्हणाला, आता तर अगदी तृप्तीने भोजन झाले. बरोबर. अद्य म्हणजे आज, तर आतृप्ती म्हणजे पूर्ण तृप्त होईपर्यंत, भोजनम जातम जेवण झाले समाधान आहे. होईपर्यंत. म्हणजे आज तर पूर्ण तृप्त होईपर्यंत जेवण झाले. किंवा समाधान होईपर्यंत. चालेल. किंवा तृप्त म्हणजे यथेच्छ म्हटलं तर सर? पोटभर झालं यथेच्छ असं पण म्हणता येईल. हा, पोटभर पण. यथेच्छ सर, यथेच्छ. यथेच्छ पण चालेल. म्हणजे आतृप्ती असल्यामुळे आपण तृप्त होईपर्यंत हा शब्द वापरला. कारण त्याचे तो तृप्ती हा, बरोबर तृप्त जास्ती समान होईपर्यंत. वापरतो, बरोबर. तृप्त आहे म्हणून ना. आपण तृप्त होईपर्यंत असं ते वापरलं. बरं, कोणाची राहिली टर्न आतापर्यंत? लेट कोणी जॉईन झालं किंवा मिस आउट अस्तु झालं तर्हि मुखं असं कोणी आहे प्राक्षाल्य का? मातुलाय तांबूलं देहि. कोणी आहे का ज्याचं टर्न राहिली आहे? सगळ्यांची झाली का एक एक टर्न? ठीक आहे. इथे मामाच नाही बोला, मामाचीच टर्न राहिली. मामा बोलतच नाहीये. जेवण कसं झालं मामा? मुलालाच विचारत मामाला बसले. विचारलंच ते. हो. मला काही विचारलंच नाही. मुलालाच विचारते काय हो. असं का केलं. हा, कोण घेईल आता? मला कोणी बोलायचं घ्या, आहे खरं. वाक्य घ्या. मी घेऊ का? घ्या. हा. माता अस्तु तर्हि मुखं प्रक्षाल्य मातुलाय तांबूलम देहि. विडा. माता म्हणाली मुखम प्रक्षाल्य म्हणजे तोंड धुतल्यावर मामाला तांबूल दे. आता अस्तु तर्हि म्हणजे तर किंवा इथे नंतर ना. अस्तु म्हणजे असो, असो. अशा दृष्टीने असो. असो. तर तोंड धुतल्यावर मामाला तांबूल म्हणजे काय, पान ना. पान. हा, विडा दे. विडा दे. इथे प्रक्षाल्य आहे म्हणजे वर नाही, धुतल्यावर. धुवून लप प्रत्यय आहे ना, म्हणजे धुवून. मातुलाय देही म्हणजे ती चतुर्थी आहे परत. मामाला तांबूलम
म्हणजे विडा दे, म्हणजे असो. तर मग तोंड धुवून मामाला विडा दे. म्हणजे इथे संपला धडा. बरं, काही शंका पटापट कोणाला? संपते. हा, नाही, हा छोटा सुद्धा धडा ऍक्च्युली. तर ते वाक्य आहे ना, गृहाण एषा, ते एकदा सांगता का परत प्लीज? कितवं वाक्य होतं ते? कुठे येते हे ना? गृहाण गृहाण एषा एषा थाली, तव हेच का? हा हा हा. बरं, यातलं काय हो सर, तुला त्याचा शंका अर्थ काय पण आहे? काहीतरी वेगळाच काय? लिहिलाय. ऍक्च्युली त्याचं मीनिंग खाली वेगळं लिहिलंय ना, म्हणून खाली म्हटलं चुकीचं लिहिलंय. की खाली सरांनी चुकीचं मगाशी लिहिलंय का? बरोबर सांगितलं. हो, परत हे एकदा तुझे सांगता. ताट लिहिलेलं घे, चुकीचं त्याच्या आहे. पुढे त्याला ही घे, ती तू, हे चुकलंय पूर्ण. हा, 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 खालचं हा. चुकलंय. एकदा सांगता म्हणजे हे का? तुझे ताट घे, अपराम एषा, अपराच्या एषा, आणि ही दुसरी, ही दुसरी. ओके. ताम निज मातुलाय देही, म्हणजे निज म्हणजे तुझ्या मामाला दे. इथे असं सुद्धा म्हणता येईल की ही तुझी थाळी घे आणि ही दुसरी हा, ती तुझ्या मामाला दे, असं. म्हणजे थाळी बरोबर. म्हणजे मग ते हे होईल स्त्रीलिंगी येईल, हा, जसं आपण बरोबर, पुल्लिंगी. बरोबर. थाळी म्हटलं तर हा, बरोबर. मग कसं होणार? हे तुझे ताट घे, हे तुझे ताट घे. ओके. त्याला किंवा ही तुझी थाळी घे, आपण स्त्रीलिंगीच करू. हा, ही ही घे तुझी तुझी थाळी घे. थाळी, आणि ही दुसरी ती तुझ्या मामाला दे. हा. ताम आहे ना, ती तुझ्या मामाला दे. हे मी टाकेन ना, बरोबर करीन हे. म्हणजे आता अर्थ असा होईल, ही घे तुझी थाळी आणि ही दुसरी ती तुझ्या मामाला दे. ते जास्त बरोबर वाटतंय म्हणजे असं. इथे ती तू घे वगैरे काय ते चुकलं इथे. हा, ते बरोबर करावं लागेल. आणखीन काही? भोजन वेलाचा अर्थ वेळा, भोजनाची वेळ ना? भोजनाची जेवणाच्या वेळी. जेवणाची वेळ. जेवणाच्या वेळी. आणि नंबरची समीचीन म्हणजे हा भरपूर आहेत असे काय आहे का? नाही नाही, समीचीन समीचीन मी सांगितलं ना आता. समीचीन म्हणजे छान, खूप चांगलं असं. समीचीन म्हणजे आपण असं म्हणतो ना, छान, म्हणजे असं उद्गार, म्हणजे आपण म्हणतो ना स्तुती करताना, समीचीन म्हणजे खूप चांगलं असं. विशेषण आहे ते ऍक्च्युली, प्रथमा बहुवचन आहे. ओके. म्हणजे जेवण समीचीन, खूप हा छान झालंय हा, वगैरे अशा असं दृष्टीने. हा, त्याच्यासाठी. बरोबर. मग समीचीना असंच आहे का तो शब्द? समीचीना हा ऍक्च्युली नाही, मूळ शब्द समीचीनाच आहे. समीचीन हा शब्द आहे. ओके. पुल्लिंगी शब्द आहे तो. आणि मग समीचीना हा म्हणजे मग तो प्रथमा बहुवचन भाज्या झाला. चांगल्या झाल्या, बहुवचन भाज्या भाज्या खूप छान चांगल्या झाल्या झाल्या, आहेत असं आहे ना छान ते. झाल्या आहेत. सर, 1 नंबरची स्लाइड दाखवणार का? त्याच्या आधीची एकच लिहून घ्यायचं राहिलंय. नाही, पाठवीन मी याची PDF आज. हे PDF करेक्शन पाठवता करून ना मी सर तुम्ही? पाठवीन मध्ये. हा. ओके. ते शब्दार्थ मराठी बघतो घालता येतात का, आणि ते चुकले ते करेक्ट करून मी PDF पाठवीन आज. ठीक आहे. किती वेळ आहे? संपत आली, 1च मिनिट आहे. हो, संपत आली. 5 मिनिटे. आणखीन काही, कोणाला काही शंका? शेवटचं झाड सर आता. शेवटचं 11वा झाला. सुभाषित. सुभाषित आहेत आणि 12वा उक्ती आहेत. ते आता उषाताई आहेत, उषाताई उद्यापासून घेतील आपल्याला. म्हणी आणि हा. तर मग हे झाल्यानंतर मग नंतर आपण परिचयाचं सुरू करणार, काय करणार आहे म्हणजे मी नंतर सरांना परीक्षा विचारेन, सरांचा सल्ला घेईन मी काय करायचं ते, आणि मग त्याप्रमाणे सर आपण बघू. परीक्षा केव्हा आहे त्याची? परीक्षा केव्हा सर? सप्टेंबरला आहे का? सप्टेंबर ना? हा, सप्टेंबर म्हटलं तर 2च असतात. तुम्ही काहीतरी म्हणलं ना सर, फेब्रुवारी आणि हो, सप्टेंबर. फेब्रुवारी मध्ये आणि सप्टेंबर, या दोन तारखा असतात त्यांच्या. तर आता जून म्हणजे आता आपण आणखीन या आठवड्यात, बहुतेक या आठवड्यात किंवा फार फार तर पुढच्या मध्यापर्यंत आपले संपेल. मी सरांना विचारून 3.5 ठेवेन. महिने असतात. हो, मध्ये मग मधला महिना मध्ये काय करणार? बघू आपण, परिचय सुरू करता येतं का, किंवा आणखीन काही सर काही आणखीन काही म्हणजे
नाही करा ह्या दोन पुस्तकांचा